फणसाच्या गऱ्यापासून पापड कसे बनवतात ते बघणार आहोत। त्याच्यासाठी हे मी गरे घेतलेत। हे बरक्या फणसाचे कच्चे गरे आहेत आणि त्यामध्ये आता मी जिरं घालणार आहे। जिरं आणि मीठ असं घालणार आहे आणि हे चांगली एक शिटी काढणार आहे। याला या गऱ्यांना थोडंसं पाणी घालून मी चांगली शिटी काढून घेणार आहे। शिटी काढून घेणार आहे मी, त्यानंतर तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे। असा एक शिटी काढून गरा आपला सुंदर शिजलेला आहे। आता हा मी मिक्सरला चांगला वाटून घेणार आहे। हे आपण केळीचं पान किंवा प्लॅस्टिकवर याचे पापड घालणार आहोत। पापड म्हणजे पळीनं घालायचं असतं, चमच्यानं, जशी आपण फेणी घालतो तसं। आता हे आपलं पापडाचं मिश्रण तयार आहे। तर आपण प्लॅस्टिकवर किंवा केळीच्या पानावर कशावरही पापड घालू शकतो पळीनं। केळीच्या पानावर याचं सारवणार आहोत। असं खरं हातानं सारवलं तरी चालतं। ते जसं केळीचं पान आपलं सुकत जाईल तसं ते पापड आपला सुकतो। फेणीचाच प्रकार आहे म्हटलं तरी चालेल। याच्यात आपण मिरची घालू शकतो। आत्ता मी जिरं आणि मीठ घातलं आहे, मिरची घातली नाही नको म्हणून, पण असं आपण घालू शकतो। प्लॅस्टिकवरही हे केलेलं चालणार आहे। एकदम खायला सुंदर टेस्टी पापड। विशेषतः कर्नाटक, गोवा इकडचा प्रकार आहे, आपला कोकणातला प्रकार नाही आहे। फक्त आपल्याकडे कोकणात फणस आहेत म्हणून म्हटलं फणसाचा प्रकार म्हणून दाखवायचा। हे बघा किती सुंदर दिसतंय, पण छान। फणसाचे पापड मी तुम्हाला दाखवले होते, घातलेले, काढलेले। आता आपण आज तळून बघूया। हा बघा किती सुंदर असा पातळ, एकदम पातळ आणि वेफरसारखा आपला हा पापड झालेला आहे तळून। मी तळून दाखवण्यासाठी म्हणूनच 2 तळले, कसा होतो ते दाखवण्यासाठी। एकदम पातळ झालेत, त्याच्यामुळे ते वेफरसारखे पापड झालेत। तेवढा कुरकुरीत झालाय बघ, एकदम मस्त पापड झालाय। पापड तळून आपण प्लॅस्टिक पिशवीत भरून ठेवले की ते राहतात 2 दिवस सुद्धा। असे तळून ठेवायचे, कोण पाहुणा आला तरी उपासालाही चालतात। हे मी पापड कसे केले ते पहिल्यापासून मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवलेलं आहे, तळण्यापर्यंत। तुम्हीही हे पापड करून बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।